आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. हे मधुसूदन, आता हे सांग की मनुष्य आपल्या पुण्यांना कुठल्या कुठल्या योनीत आणि कुठे भोगतो? हे अर्जुना, पुण्यवान मनुष्य आपल्या कर्माप्रमाणेच किन्नर, गंधर्व किंवा देवतांची योनी धारण करून स्वर्गलोकात तोपर्यंत राहतो जोवर त्याची पुण्य क्षीण होत नाहीत. म्हणजे असं, व्यक्तीच्या खात्यात जितकी पुण्यकर्म असतात तोपर्यंतच त्याला स्वर्गात जागा असते. जेव्हा पुण्याच्या फळाचा अवधी समाप्त होतो तेव्हा त्याला पृथ्वीलोकात परत जावं लागतं आणि मृत्यूलोकात पुनर्जन्म धारण करावा लागतो. प्राप्य पुण्यकृताम लोकान उषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो मिजायते. परंतु स्वर्गलोकात मनुष्याची पुण्य का समाप्त होतात? तिथे तो देव योनीत असेल तर नक्कीच चांगली कर्म करत असेल. त्याला या चांगल्या कर्माचं पुण्य तर प्राप्त होत असेल. नाही अर्जुना, उच्च योनी देवता बनून व्यक्ती जी चांगली कर्म करतो किंवा नीच योनीत व्यक्ती जी क्रूर कर्म करतो त्या कर्मांचं त्याला कुठलंच फळ मिळत नाही. का? कारण त्या सर्व भोग योनी आहेत. त्यात केवळ व्यक्ती आपल्या चांगल्या वाईट कर्मांचे भोग भोगतो. या योनीत केलेल्या कर्मांचं पुण्य किंवा पाप त्याला लाभत नाही. हे पार्था, केवळ मनुष्य योनीत केलेल्या पाप किंवा पुण्याचं फळ मिळतं, कारण हीच एक कर्मयोनी आहे. याचा अर्थ असा की जर कोणी पशुनी कोणती हत्या केली तर त्याचं पाप त्याला लागणार नाही, आणि जर कोणा मनुष्याने कोणाची अकारण हत्या केली तर पाप लागेल. अगदी बरोबर. परंतु हा फरक का? यामुळे की पृथ्वीलोकात समस्त प्राण्यात केवळ मनुष्यच एक असा प्राणी आहे जो विवेकशील आहे. त्याला भल्या बुऱ्याचं ज्ञान आहे. दुसरा कुठलाही प्राणी असं करू शकत नाही. म्हणूनच एखादा साप जरी माणसाला उगीचच चावला आणि तो मेला तर त्या सापाला त्याच्या हत्येचं पाप लागणार नाही. अशाच प्रकारे सिंह दुसऱ्या प्राण्यांची हत्या करतो तरी त्याला त्याचं पाप लागत नाही. किंवा बकरीचं उदाहरण घे. बकरी कुणाचीही हत्या करत नाही, गवत खाते, मांस नाही, म्हणून तिला पुण्य मिळत नाही. पाप पुण्याचा लेखाजोखा म्हणजेच प्रारब्ध केवळ मनुष्याचं असतं. म्हणूनच मनुष्य जेव्हा आपली पाप आणि पुण्य भोगतो तेव्हा त्याला परत मनुष्य योनीत पाठवलं जातं. तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति एवं त्रयीधर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. अर्थात देव योनीत जे मनुष्य असतात ते आपली सुख भोगून स्वर्गातूनही परत येतात. हो, आणि मनुष्य योनी मिळाल्यानंतर परत कर्म करतात आणि असे सदैव जन्म मृत्यूचे भोग भोगत राहतात. हे मधुसूदन, कुठलं असं स्थान नाहीये का जिथून परत यायला लागणार नाही आणि जन्म मृत्यूचे हे चक्र समाप्त होईल? असं स्थान केवळ परमधाम आहे, म्हणजे माझं धाम, जिथे पोहोचल्यावर कोणालाच परत यावं लागत नाही. त्यालाच मोक्ष म्हणतात.